नमस्कार, मी डॉक्टर महेश महाडिक, अस्थिरोग तज्ञ। मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। मी गेली 20 वर्षे या आजाराच्या संदर्भात, अस्थिरोगाच्या संदर्भात किंवा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण ज्या आजाराविषयी चर्चा करणार आहोत त्या आजाराचे नाव आहे प्रोलॅप्स ऑफ इंटरव्हर्टिब्रल डिस्क। साध्या सरळ मराठी भाषेमध्ये बोलायचे म्हटले तर मणक्यामधली चकती सरकणे, गादी सरकणे किंवा मणक्यामध्ये मौस वाढणे असे होय। हा आजारचे स्वाभाविक स्वरूप आपण चर्चा करण्या अगोदर आपण प्रकृतीशास्त्र काय म्हणते या आजारासंदर्भात त्याबद्दल आपण चर्चा करूया। आपल्या शरीराच्या पाठीच्या मानेच्या कण्याची जी रचना केलेली आहे ती रचना ही अशा पद्धतीची आहे। याच्यामध्ये ही मानेचे मणके, पाठीचे मणके, कमरेचे मणके आणि हे माकड हाड अशा पद्धतीची ही रचना केलेली आहे। टोटल जे मणके आहेत त्या प्रत्येक मणक्यामध्ये एक चकती असते, सॉफ्ट मऊ असा भाग जे आपल्या शरीराचे शॉक ऑब्झर्वर म्हणून काम करत असते। पाठीमागच्या बाजूला आपला मेंदूचा जो खालचा भाग मज्जारज्जू हा खालीपर्यंत असतो। त्याच्यानंतर त्याचे काही नर्व फायबर म्हणजे मज्जातंतू, चेतातंतू तयार होत असतात। मणक्याच्या प्रत्येक लेवलला हे मज्जातंतू आपल्या पाठीच्या, कमरेच्या, मानेच्या स्नायूवरती कार्यरत असतात। तसेच आपल्या हातावरती आणि पायावरती सुद्धा ते कार्यरत असतात। स्वाभाविकपणे मणक्यामध्ये चकतीचे प्रोलॅप्स होणे, चकती सरकणे हा जो विषय आहे तो कमरेच्या मणक्यामध्ये आणि मानेच्या मणक्यामध्ये होत असतो। कमरेचा साधारणपणे चौथा पाचवा मणका व माकड हाड याच्यामधला जो चकतीचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्या शरीराची पुढे वाकण्याची आणि सरळ होण्याची क्रिया होत असते। त्याचप्रमाणे स्वाभाविकपणे मणक्यामधली चकती सरकणे, गादी सरकणे ही कमरेच्या लेवलला आणि मानेच्या लेवलला होत असते। इतरत्र ठिकाणी सुद्धा होत असते, पण त्याची कारणे ही वेगळी असतात। ही जी कारणे आहेत त्याच्यामध्ये आपण परत चकतीचा, शरीरशास्त्राचा आपण अभ्यास करू। मणक्यामधली जी चकती असते त्या चकतीला दोन पद्धतीचे भाग असतात। एक म्हणजे हा चकतीचा भाग, याच्यामध्ये हा न्यूक्लियस पल्पस आणि अॅन्युलस फायब्रोसिस असे दोन पद्धतीचे भाग असतात। न्यूक्लियस पल्पस जो भाग असतो हा सॉफ्ट जिलेटिन पदार्थासारखा असतो आणि अॅन्युलस फायब्रोसिस हा हार्ड कठीण भाग असतो। जेव्हा हा कठीण भाग फाटतो आणि मणक्यामधल्या चकतीमधील जो न्यूक्लियस पल्पोसस नावाचा जो भाग असतो तो भाग ज्यावेळी त्या फाटलेल्या चकतीतून सटकून बाहेर येतो आणि ज्या लेवलला, त्या पद्धतीला त्या नसेवरती जिथं प्रेशर देतं ते प्रेशर दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, त्रास होत असतात। स्वाभाविकपणे त्रास म्हणजे कमरेचे त्रास म्हणले तर कंबर दुखणे, कंबर आखडणे, कमरेतून पायाकडे वेदना होणे, पायामध्ये मुंग्या येणे, पायामध्ये जडत्व येणे, पायामध्ये अशक्तपणा येणे अशा पद्धतीच्या तक्रारी स्वाभाविकपणे पेशंट सांगत असतो। तसेच मानेमधील जर चकतीचा प्रोलॅप्स झाला, मानेच्या मणक्यामधील गादी जर सरकून जर प्रेशर मज्जातंतूवर जर दिली तर मानेचा पाठीचा भाग, मानेचा भाग, आपल्या छातीचा भाग किंवा आपल्या दंडाकडून हाताकडे, बोटाकडे वेदना होणे, मुंग्या येणे, हातामध्ये अशक्तपणा येणे अशा पद्धतीचा त्रास स्वाभाविकपणे आढळत असतो। हे जे आजार जे होत असतात हे शक्यतो आपले ऑक्युपेशनल आजार, एज रिलेटेड हजार्ड्स अशा पद्धतीनं याचं स्पष्टीकरण केलं जातं। आता याचा उपचाराचा जर भाग याचा विचार जर केला तर सर्वसाधारणपणे अतिशय कमी प्रमाणामध्ये, स्वल्प प्रमाणामध्ये जर हा त्रास होत असेल तर अतिशय सोप्या उपचारामध्ये सुद्धा हा आजार बरा होऊ शकतो। उदाहरणार्थ पेशंटला पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगणे, त्याला लागणारी आवश्यक ती वेदनाशामक औषधं घेणे आणि वेदनाशामक औषध घेतल्यानंतर विश्रांतीनंतर पेशंटला जर वेदना वगैरे सगळं कमी झालं तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या काही
एक्सरसाइज व्यायाम करायला सांगणे, जेणेकरून त्याच्या कमरेभोवतालचे मांडीचे स्नायू बळकट होतील. त्याच्यानंतर आपलं वजन नियंत्रित ठेवणे, कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे आणि आपलं पोश्चर मेंटेन करणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये बसण्याची, उठण्याची, चालण्याची जी एक लकब आहे ती शास्त्रोक्त पद्धतीचं ठेवणे, हे प्राथमिक स्तरावरती उपचार केले जातात. परंतु ज्यावेळी प्राथमिक स्तरावरचे उपचार असफल ठरतात त्यावेळी आपल्याला पुढील बाकीच्या उपचारांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ पेशंटला काही ठराविक पद्धतीचे इलेक्ट्रोथेरपी द्यावी लागते. शिवाय त्याच्याबरोबर पेशंटला काही एक्सरसाइज व्यायाम वगैरे सांगावे लागतात. शिवाय त्या पद्धतीने काही नॉन इन्व्हेजिव्ह थेरपी असतात, ते थेरपी करावे लागतात. त्यालाही पेशंट जर रिस्पॉन्ड जर झाला नाही तर बऱ्यापैकी मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे इपिड्युरल स्टेरॉइड वगैरे इत्यादी उपचाराचा उपयोग करावा लागतो. काही ठराविक केसेसमध्ये हे सुद्धा उपचार असफल ठरतात, त्यावेळी ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागतो. मग त्याच्यामध्ये ओपन सर्जरी, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी, मायक्रोस्कोपिक सर्जरी अशा पद्धतीने हा आजाराचा आपल्याला निकोप करता येतो. थँक्यू.